तर कंबशन्स रिएक्शनची डेफिनेशन्स आपण सांगून राहिलो. कंबशन्स म्हणजेच कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. आता कंबशन म्हणजेच बर्न करणे. आता आपल्याला माहिती आहे कंबशन्स रिएक्शन्स मध्ये काय करणार आहोत, अल्केनला बर्न करणार आहोत एक्सेस ऑफ ऑक्सिजन मध्ये, आणि बर्न केल्यानंतर कार्बन मध्ये कार्बन आणि हायड्रोजनच आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून काय तयार होईल, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरच तयार होईल. विथ द इव्होल्युशन्स ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट, खूप सारी हीट इव्हॉल्व होत असते, तर या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, कंबशन म्हणत असतो. तर आपण एक्झाम्पल पाहिलेले आहे कंबशनचं. आपण मिथेन घेतला आणि त्याचं जर कंबशन्स केलं तर जेवढे कार्बन असतील ते कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्वर्ट करा आणि जेवढे हायड्रोजन असेल ते वॉटर मध्ये कन्वर्ट करा. तसंच आपण इथेनचंही कंबशन्स रिएक्शन्स पाहिलेली आहे. इथेन मध्ये 2 कार्बन असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड किती तयार होतील, तुमचे 2 मॉलिक्युल्स तयार होतील. जेवढे कार्बन असतील ते कार्बन डायऑक्साईड आणि जेवढे हायड्रोजन असेल ते वॉटर मध्ये, आणि नंतर मग ऑक्सिजन बॅलन्स करा. सिमिलरली आपण प्रोपेनचं कंबशन जर केलं तर प्रोपेन म्हणजे C3H8. प्रोपेन मध्ये 3 कार्बन ॲटम्स आहे, त्याच्यामुळे 3 कार्बन डायऑक्साईड तयार होतील आणि 8 हायड्रोजन्स आहे म्हणून 4H2O बाय प्रोडक्ट तयार होईल. अशा प्रकारे नंतर मग आपण ऑक्सिजन बॅलन्स करत असतो. त्याच्यानंतर ब्युटेन, जे आपल्या घरी एलपीजी सिलेंडर आहे, त्या एलपीजी सिलेंडर मध्ये ब्युटेन गॅस असतो. याला जर आपण एक्सेस ऑफ एअर सोबत बर्न केलं तर त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होते विथ द रिलीज ऑफ ट्रिमेंडस एनर्जी -875.84 किलो जूल पर मोल. म्हणजे 1 मोल ब्युटेन बर्न झाल्यावर एवढी ट्रिमेंडस एनर्जी रिलीज होत असते. अँड दॅट्स वाय दी अल्केन आर यूज ॲज ए गुड फ्युअल्स. म्हणजे हे फ्युअल्स म्हणून आपण वापरत करत असतो यांचा, आहे की नाही. आणि एक जनरल इक्वेशन्स आपण सांगितलंय. अल्केनचा फॉर्म्युला आहे CnH2n+2 प्लस 3n+1/2O2. कोणत्या याच्यात यांची किंमत तुम्ही पुटअप करा, हे वरचे इक्वेशन्स तुम्हाला बॅलन्सिंग फॉर्म मध्ये भेटून जातील. तर अशा प्रकारे आपण कंबशन ऑफ अल्केन समजून घेऊन राहिलेलो. तर हे तर झालं कम्प्लीट ऑक्सिडेशन. कंबशन म्हणजेच ऍक्च्युअली काय असते, कम्प्लीट ऑक्सिडेशन असते. हे ज्या रिएक्शन्स पाहिल्या तुम्ही तर ह्या कम्प्लीट ऑक्सिडेशन्स आहे. आता यामध्येच आपल्याला इनकम्प्लीट ऑक्सिडेशन्स करायचं आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे आता, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन्स करायचं आहे ना. तर इनकम्प्लीट ऑक्सिडेशन जर केलं आपण अल्केनचं तर काय तयार होते माहिती आहे का, कार्बन ब्लॅक तयार होत असते. इनसफिशियंट अमाऊंट ऑफ एअर ऑक्सिजन. आपण जर त्याला एअर ऑक्सिजन जर इनसफिशियंट अमाऊंट मध्ये सप्लाय केला, बघा लक्षात ठेवायचं आहे. काय करणार आहोत, इनकम्प्लीट कंबशन ऑफ अल्केन मध्ये इनसफिशियंट अमाऊंट मध्ये आपण ऑक्सिजन सप्लाय करू. त्याला इनसफिशियंट अमाऊंट मध्ये ऑक्सिजन सप्लाय करणार आहोत, है ना. एअर मधला ऑक्सिजन इनसफिशियंट सप्लाय करायचा, आणि नंतर त्याचं जर कंबशन्स केलं तर त्याच्यापासून कार्बन ब्लॅक तयार होत असते. माहिती आहे आपल्याला, एखादा जर दिवा असेल, त्या दिव्यावर जर हंडी ठेवली तर त्याला ऑक्सिजन कमी भेटते, आणि त्या हंडीला काय होते, एक ब्लॅक पावडर तयार होत असते, ज्याला काजळ म्हणतो आपण, आहे की नाही. तर अशा प्रकारे तीच इनकंबशन ऑफ अल्केनची प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही जर अल्केन घेतला आणि त्याला लिमिटेड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाय केला, बघा लक्षात ठेवायचं आहे. काय केला, लिमिटेड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाय केला, म्हणजे इनकम्प्लीट काय केलं, त्याचं कंबशन्स केलं. खूप कमी प्रमाणात त्याला जर काय केलं आपण, ऑक्सिजन सप्लाय केला, तर नॅचरली काय होते, या कार्बनचं कन्व्हर्शन कार्बन सॉलिड म्हणजे कार्बन ब्लॅक मध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये, कार्बन ब्लॅक. आणि सर्वांना माहिती आहे की हे कार्बन ब्लॅक म्हणजे जे काळी पावडर असते त्या फॉर्म मध्ये असतो, प्लस ट्वाइस H2O अशा प्रकारे तयार होईल. तर ऑक्सिजन ऑलरेडी बॅलन्स आहे याच्यात, हायड्रोजनही बॅलन्स आहे, तर त्याच्यामुळे इथे बॅलन्स करायचं कामच नाहीये. तर असं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होत असते. तर हे जे कार्बन ब्लॅक तयार होते, तर या कार्बन ब्लॅकचे खूप सारे यूज आहे. बघा लक्षात ठेवायचं, हे जे कार्बन ब्लॅक तयार होते या प्रोसेसमध्ये, इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंक. जे आपण मॅन्युफॅक्चर करत असतो, काय, इंकचं मॅन्युफॅक्चर ऑफ इंक. इंक बनवण्यासाठी या इनकम्प्लीट कंबशन प्रोसेसचा वापर होत असते. तसंच प्रिंटरच्या जे इंक असतात, त्या सुद्धा प्रिंटर इंक सुद्धा बनवण्यासाठी या कार्बन ब्लॅकचा वापर होत असते. सिमिलरली ब्लॅक पिगमेंट म्हणजे काजळ ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा याच्यापासून तयार करण्यासाठी याच रिएक्शनचा वापर केला जात असते. ब्लॅक पिगमेंट्स अँड फिल्टर सुद्धा तयार करण्यासाठी यांचा वापर केला जात असते. ठीक आहे. तर दीज आर द सर्टन युजेस ऑफ इनकम्प्लीट कंबशन्स ऑफ अल्केन.
फॉर्म इनकम्प्लीट कंबशन ऑफ अल्केन वी आर प्रिपेअर्ड द कार्बन ब्लॅक. आपण कार्बन ब्लॅक तयार करत असतो. त्यानंतर आपण आता ऑक्सिडेशन करणार आहोत, सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन्स करणार आहोत किंवा कंट्रोल ऑक्सिडेशन्स म्हणतो. ही कंबशनचीच प्रोसेस आहे, पण आता हे कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. म्हणून आता आपण कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स करणार आहोत. आता बऱ्याच जणांना वाटेल हे स्टेट बोर्ड मध्ये नाही, पण तुम्हाला हे सर्वच आलं पाहिजे. बरोबर आहे, फक्त कंबशनच आहे स्टेट बोर्ड मध्ये. कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स. तर कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स म्हणजे काय तेही समजून घेऊ आपण. त्यालाच आपण कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स म्हणा किंवा सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन्स म्हणू. बघा, लक्षात ठेवायचं आहे, सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन्स म्हणू. ऑक्सिडेशन्स ऑफ अल्केन करू आता आपण. ठीक आहे, एक नॅचरल गोष्ट सांगतो. तर सर्वात पहिल्यांदा मला ऑक्सिडेशनची डेफिनेशन सांगा बरं. दोन आहे ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन्स. एक, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. समोरच्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऍटम काय करणे, ऍड करणे, म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऍटम इज कॉल्ड ऑक्सिडेशन. त्याला आपण काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन म्हणत असतो. हे एक डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनची. आणि दुसरी डेफिनेशन काय माहिती आहे का ऑक्सिडेशनची, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. काय असते, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. ठीक आहे, तर ह्या हायड्रोजन ऍटम, तर हे सुद्धा ऑक्सिडेशनची डेफिनेशन आहे. चला मी अल्केन घेतो एक तुमच्या समोर. अल्केनचा फॉर्म्युला काढतो. हा CH4 अल्केनचा फॉर्म्युला आहे. या अल्केन मध्ये आपण जर एखादा ऑक्सिजन ऍड केला, बघा लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन ऍड करणे. आता ऑक्सिजन ऍड केला तर याच्यातनी काय होणार आहे, याचं अल्कोहोल मध्ये कन्व्हर्शन्स होणे. एक ऑक्सिजन वाढला समोरच्या कंपाऊंड म्हणजे ऑक्सिडेशन आहे की नाही. हा तुमचा मिथेन होता आहे ना, आणि मिथेनचं जर ऑक्सिडेशन केलं गेलं एखाद्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये आहे की नाही, सुटेबल सिलेक्टिव्ह कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये, तर तो ऑक्सिजन जर ऍड झाला तर आपण काय म्हणू, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. कशात कन्वर्ट होईल बरं, अल्कोहोल मध्ये. आता बघा, या अल्कोहोल मध्ये वापस मी एक ऑक्सिजन जर ऍड केला, काय केला, ऍड केला, लक्ष ठेवा. तर आता याच्यामधून हायड्रोजन काढून टाकणे म्हणजे ही ऑक्सिडेशन होत असते. बरोबर आहे की नाही, हायड्रोजन काढून टाकणे म्हणजे ही ऑक्सिडेशन होते. या अल्कोहोल मधून हायड्रोजन जर काढला आपण तर नॅचरली काय तयार होणार आहे, अल्डिहाइड बनल की नाही. म्हणजे ही प्रोसेस सुद्धा काय झाली, ऑक्सिडेशनच झाली. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा याच्यात जर आपण ऑक्सिजन ऍड केला, काय केला याच्यातनी, ऑक्सिजन ऍड केला अल्डिहाइड मध्ये, तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. आणि या अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कशात होईल, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होईल. अरे कशात होईल, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. समजून राहिलं मी काय बोलून राहिला होते. म्हणजे इनडायरेक्टली ऑक्सिडेशन्स म्हणजे काय होणे, एखाद्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऍड करणे किंवा त्या कंपाऊंड मधून हायड्रोजन काढून टाकणे. तर ही कंप्लीट जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, ऑक्सिडेशन्स म्हणतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता बघा, ऍक्च्युली मिथेन पासून काय तयार करणे, मिथेन पासून जर आपण काय केलं, हा मिथिल अल्कोहोल तयार केला, म्हणजे अल्केन पासून अल्कोहोल तयार केला, तरी आपण त्याला काय म्हणू शकतो, ऑक्सिडेशन्स म्हणू शकतो. अल्केन पासून अल्डिहाइड तयार करणे म्हणजे ही ऑक्सिडेशनच झालं. आणि अल्केन पासून ऍसिड तयार करणे म्हणजे सुद्धा काय झालं, ऑक्सिडेशनच झालं. बिनधास्त एखाद्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजनची संख्या वाढणे आणि हायड्रोजनची संख्या कमी होणे, तर या फिनॉमिनाला ऑक्सिडेशनच म्हणतात. पण आता हे जे डिफरंट प्रॉडक्ट तयार होऊन राहिले अल्केनचे, ते हे डिपेंड आहे की तुम्ही कोणता सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग कॅटलिस्ट वापरता त्याच्यावर डिपेंड आहे ते. म्हणजे तुम्ही जे ऑक्सिडेशन करणार आहे ना, ऑक्सिजनच्या सप्लाय मध्ये हाय टेम्परेचरला होणार आहे सर्व प्रोसेस, पण बाय युझिंग सुटेबल कॅटलिस्ट. आता व्हेरायटी ऑफ कॅटलिस्ट यूज फॉर व्हेरायटी ऑफ ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट, हे सारे ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, तर मला जर पहिलं ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट तयार करायचा असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, यामधला जो पहिला ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट जर मला तयार करायचा असेल, कोणता, अल्कोहोल, तर मी स्पेशल कॅटलिस्ट वापरणार आहोत, कॉपर, इन कॉपर ट्यूब मध्ये आहे की नाही, याच्यासोबत वापरणार आहोत. आणि किती टेम्परेचरले रिएक्शन्स करणार आहोत, 523 केल्विन टेम्परेचरले रिएक्शन्स करणार आहोत ऍट अबाउट 600 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. तेव्हा हे या मिथेनचं कन्व्हर्शन मिथिल अल्कोहोल मध्ये होईल. याच मिथेनचं कन्व्हर्शन अल्डिहाइड मध्ये केव्हा होईल, बघा लक्षात ठेवायचं आहे. यासाठी आपल्याला वेगळा सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट वापरावा लागते.
मॉलिब्डॅनम ऑक्साईड वापरतो आपण, MO2O3. मॉलिब्डॅनम ऑक्साईड जर वापरला हाय टेम्परेचरला, म्हणजे नियर अबाउट 600 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आणि हाय टेम्परेचरला 573 केल्विन टेम्परेचरला, तर हा कशात कन्वर्ट करतो, याला अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करतो. आणि फायनली जे तुमचा अल्केन आहे त्याचं ऍसिड मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी वेगळा कॅटलिस्ट लागते. त्यासाठी तुम्ही अनहायड्राइड वापरता. कोणाचा? मॅग्नीजचा. अनहायड्राइड म्हणजे CH3C डबल बॉन्ड O, हे ऍसिड झाला तुमचा. तर या ऍसिडचा अनहायड्राइड पाहिजे बाय 2 मॅग्नीज, हा वाला कॅटलिस्ट वापरत असता व्हेरी हाय टेम्परेचर आणि प्रेशरला, तर त्याचं ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होईल. तर या फिनॉमिनाला आपण कंट्रोल्ड ऑक्सिडेशन म्हणत असतो. आणि कंट्रोल्ड ऑक्सिडेशन इज कॅरीड आउट बाय युझिंग अ सुटेबल कॅटलिस्ट. आपण काय करत असतो, हे सुटेबल कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. हे खूप महत्वाचं आहे की नाही, जे ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला हमखास विचारते JEE नीट मध्ये, आहे की नाही. आता पाहू आपण कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स करू. तर कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, बाय युझिंग कोणता कॅटलिस्ट यूज करणार आहोत, बाय युझिंग कॉपर कॅटलिस्ट वापरणार आहोत. कॉपर इन कॉपर ट्यूब, कॉपर इन कॉपर ट्यूबच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन्स करणार आहोत, है ना. ऍट अबाउट किती टेम्परेचरला, 523 केल्विन टेम्परेचरला आणि 600 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. खूप जास्त प्रेशरले हे बॉन्ड ब्रेक होईल, लो टेम्परेचरले किंवा लो प्रेशरले होणारच नाही, कारण अल्केन याला आपण पॅराफिन्स म्हणतो, लिटल अफिनिटी टू रिॲक्ट. चला मग मी काय घेतो आता, हा मिथेन घेतो आणि या मिथेन मध्ये याचं ऑक्सिडेशन्स करतो, सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन्स, आहे की नाही. कोणत्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडेशन्स, म्हणजे आपण ऑक्सिजन सोबत एअर ऑक्सिजन सप्लाय करणार आहोत. इन द प्रेझेन्स ऑफ कॉपर, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कॉपर कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. ऍट अबाउट किती टेम्परेचरला, 523 केल्विन टेम्परेचरला आणि 600 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. तर या कंडिशन्स मध्ये याचं काय होते, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होते. एक ऑक्सिजन ऍड होईल, असे 2 ऑक्सिजन आहे, म्हणून आपण मिथेनचे किती मॉलिक्यूल घेणार आहोत, 2. आणि आपल्याला काय भेटल, अशा प्रकारे मिथिल अल्कोहोल भेटल. काय भेटल, असा मिथिल अल्कोहोल. म्हणून मिथेन पासून जर मिथिल अल्कोहोल तयार करायचं असेल तर झालं बॅलन्स, 2 ऑक्सिजन याच्यात ऍड झाले. तर मिथेन पासून जर तुम्हाला काय तयार करायचं असेल, मिथिल अल्कोहोल तयार करायचं असेल, तर हे कंट्रोल्ड ऑक्सिडेशन आहे. काय, कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. मिथिल अल्कोहोल म्हणतात, किंवा यालाच IUPAC मध्ये मिथेनॉल अल्कोहोलसाठी OL आणत असतो आपण. तर अशा प्रकारे दुसरी रिएक्शन्स करू आपण. दुसरा सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट वापरू आपण, जे अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करते, आहे की नाही. आपण बाय युझिंग कोणता कॅटलिस्ट वापरणार आहोत आपण, दुसरा, बाय युझिंग मॉलिब्डॅनम ऑक्साईड. कोणता वापरणार आहोत, मॉलिब्डॅनम ऑक्साईड वापरणार आहोत. ऍट हाय टेम्परेचरला, ऍट अबाउट 600 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला ही रिएक्शन्स करणार आहोत. तर अल्केनचं कन्व्हर्शन अल्डिहाइड मध्ये होईल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर मिथेन घेतला असता, काय घेतला, तर इथे मिथेन घेतला, तर मिथेनचं ऑक्सिडेशन्स करू आपण. बघा, लक्षात ठेवायचं आहे. सपोज हा मिथेन घेतला आम्ही आणि या मिथेनचं ऑक्सिडेशन्स करू, पण आता कंडिशन्स बदलवली आपण, बरोबर आहे. कंडिशन्स कोणती घेतली, बाय युझिंग मॉलिब्डॅनम ऑक्साईड. मॉलिब्डॅनम ऑक्साईड म्हणजे Mn2O3 या ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये ऍट व्हेरी हाय टेम्परेचर अँड 600 ऍटमॉस्फेरिक प्रेशर, एवढ्या प्रेशरले रिएक्शन्स केली, तर याच्यातले हायड्रोजन्स निघून जाईल एका ऑक्सिजन सोबत आणि एक ऑक्सिजन याच्या जागी ऍड होईल. आणि आपल्याला काय भेटल, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. अशा प्रकारे आपल्याला फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल. या एक कार्बनवाल्या अल्डिहाइडला आपण फॉर्मॅल्डिहाइड म्हणतो. IUPAC मध्ये एक कार्बन असल्यामुळे काय म्हणतो आपण, मिथेनचा मेंबर अल्डिहाइड आहे म्हणून AL. मिथेनॉल तयार करत असतो आपण, कोणापासून, मिथेन पासून. तर अशा प्रकारे हे सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन दुसरी रिएक्शन्स आहे. त्यानंतर थर्ड जे आपण ऑक्सिडेशन्स करणार आहोत, ते आता बाय युझिंग मॅग्नीज अनहायड्राइड. कोणता कॅटलिस्ट वापरणार आहोत आपण, बाय युझिंग मॅग्नीज अनहायड्राइड. ऍसिडचा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना, C डबल बॉन्ड O, आहे की नाही. तर हे 2 टाइम्स घ्या आणि हे कोणाला अटॅच करा, मॅग्नीजला अटॅच करा. तर हे मॅग्नीज अनहायड्राइडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहोत ऍट व्हेरी हाय टेम्परेचरला. तर हा ऍसिड मध्ये कन्व्हर्शन्स करेल. त्यासाठी आता मी काय करतो, हा वाला जो इथेन घेतो मी, काय घेतो आता, इथेन, CH3CH3. थोडा फोडून लिहिला मी समजण्यासाठी तुम्हाला, बरोबर आहे. आणि इथेनचं काय करणार आहोत, ऑक्सिडेशन्स करू आपण.
काय करू, ऑक्सिडेशन्स करू. तर नॅचरली पहिल्यांदा काय होईल, अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्शन्स होईल. याचं बघा लक्षात ठेवायचं. मी थोडी 2 स्टेप मध्ये लिहून दाखवतो, तुम्हाला परीक्षेत एका स्टेप मध्ये लिहायची आहे ती रिएक्शन्स. जर हे आपण काय घेतला, अनहायड्राइड घेतला मॅग्नीजचा अनहायड्राइड घेतो आपण हाय टेम्परेचरला. तर सुरुवातीला मी हायड्रोजन्स काढून टाकला, ऑक्सिजन ऍड केला एक, आहे की नाही, आणि तुम्हाला काय तयार होणार आहे, असा ऍसिटाल्डिहाइड तयार होईल. पण रिएक्शन इथं थांबणार नाही. पुन्हा या ऍसिटाल्डिहाइड मध्ये काय होते, अजून एक ऑक्सिजन ऍड होत असते, आहे की नाही, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होऊन जाईल आणि याचं कशातनी कन्व्हर्शन होईल, ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल. तर आता आपण हे रिएक्शन्स बॅलन्स करणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा काय करतो, इथेन घेतो. ही रिएक्शन अशी आहे, आपल्याला ऑक्सिजन किती लागले, 3 ऑक्सिजन लागले. तसे आपण 3 घेऊ शकत नाही, म्हणून आपण हे काय करू, 6 घेऊ. हे जर 6 घेतले तर हे टॉईस घ्या लागल, बस, बाकी काहीच नाही, आहे ना. आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायला लागल, मॅंगनीज ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करायला लागल. काय होईल, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स तर होणारच आहे. आणि आपल्याला काय भेटणार आहे, ऍसिटिक ऍसिड भेटल, 2 कार्बनवाला ऍसिटिक ऍसिड भेटल. प्लस काय निघून जाणार आहे, H2O निघून जाईल इथून, अशा प्रकारे. इथून H2O किती निघून जातील, टॉईस H2O निघून जातील बॅलन्स साठी, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण इथेनॉइक ऍसिडही तयार करू शकतो. ऑक्सिडेशन कंबशनच आहे हे बी, पण हे कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये कंबशन आहे, कम्प्लीट कंबशन्स नाही, सिलेक्टिव्ह कंबशन्स आहे ना. आणि म्हणून कोणता कॅटलिस्ट वापरला तर कोणता प्रॉडक्ट तयार व्हायला पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून इथेन पासून काय करू शकतो आपण, असा इथेनॉइक ऍसिड बनवू शकतो, किंवा यालाच आपण ऍसिटिक ऍसिडही म्हणतो. काय म्हणतो, ऍसिटिक ऍसिड. क्लिअर झालं. तर हे झालं सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन्स. क्लिअर झालं. सुरुवातीला आपला कंबशन्स महत्वाचं होतं, कंबशनही ऑक्सिडेशनच आहे, पण ते कम्प्लीट ऑक्सिडेशन्स आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल, है ना. आता कंबशन झाल्यानंतर दुसरी रिएक्शन्स आपल्याला कोणती करायची आहे तेही पाहू आपण, ठीक आहे. ऍक्च्युली अल्केन जे असतात ते अल्केन ऑर्डिनरी कंडिशन्स मध्ये कोणासोबत ऑक्सिडाइज होत नाहीत, अल्केन सोबत ऑक्सिडाइज होत नाही. म्हणून एक नोटही लक्षात ठेवायची या रिएक्शन्स मध्ये. हे सर्व जे ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स पाहून राहिलो आपण, आहे ना, तर या ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स मध्ये एक नोट लक्षात ठेवू आपण. ऍट ऑर्डिनरी कंडिशन्स, ऑर्डिनरी कंडिशन जर घेतली आपण, तर ऑर्डिनरी कंडिशन्स मध्ये अल्केन्स आर नॉट ऑक्सिडाइज. ऑर्डिनरी अल्केन्स जे असतात ते डज नॉट अंडरगो ऑक्सिडेशन्स, डज नॉट अंडरगो ऑक्सिडेशन्स, हे ऑक्सिडेशन्स करत नाहीत, आहे की नाही. मग आता जर आपल्याला ऑक्सिडेशन्स रिएक्शन्स करायचे असेल तर अल्केन मधल्या ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करून, KMnO4 हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर हे अल्केनचं जनरली ऑक्सिडेशन्स करत नाही. पण इथे जर आपण टर्शरी अल्केन घेतला तर त्याचा तो काय करू शकतो, ऑक्सिडेशन्स करू शकतो, आहे की नाही. पण टर्शरी अल्केन असा आहे जो ऑर्डिनरी कंडिशन्सला KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये काय होत असतो, ऑक्सिडाइज होत असतो. कारण त्यांच्यापाशी एक ऑक्सिडायझेबल हायड्रोजन आहे, आणि त्याच्यामुळे आपण जर KMnO4 सोबत याची रिएक्शन्स केली तर त्याचं काय करणार आहोत, ऑक्सिडेशन, आणि अशा प्रकारे टर्शरी ब्युटील अल्कोहोल तयार होईल. काय तयार होईल, टर्शरी ब्युटील अल्कोहोल तयार होईल. तर दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन्स. ही कोणती रिएक्शन्स आहे, ऑक्सिडेशन्स. आता नेक्स्ट रिएक्शन्स पाहणार आहोत ती आहे आपली ॲरोमटायझेशन्स. बघा आता महत्वाची रिएक्शन्स आहे. बघा अल्केन मधली नेक्स्ट रिएक्शन्स आपण जी पाहणार आहोत ती आहे थर्ड रिएक्शन्स पाहून राहिलो, ते आहे आता ॲरोमटायझेशन्स. काय आहे, ॲरोमटायझेशन. ॲरोमटायझेशन्स म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये अल्केनला आपण कन्वर्ट करणार आहोत, तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, ॲरोमटायझेशन्स रिएक्शन्स म्हणणार आहोत. तर आता ॲरोमटायझेशन्स रिएक्शन्स म्हणजेच सरळ सरळ आहे द कन्व्हर्शन ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ऍक्च्युली ॲरोमॅटायझेशनच्या नावातच सर्व आहे. दी कन्व्हर्शन ऑफ, काय ऍक्च्युली कन्व्हर्शन आहे हे कोणाचं, ॲलिफॅटिक कंपाऊंडचं, कन्व्हर्शन ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. आपण ॲलिफॅटिक कंपाऊंडचं कन्व्हर्शन्स करणार आहोत. कंपाऊंड्स म्हणजे हे ओपन चेन असतात आणि आपण याला सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. कन्व्हर्शन ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स इनटू ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, इनटू ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये याचं कन्व्हर्शन्स करणार आहोत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे.
एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये कन्व्हर्शन्स करणार आहोत, इज रेफर्ड ॲज, यालाच आपण काय म्हणतो, इज रेफर्ड ॲज ॲरोमॅटायझेशन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲरोमॅटायझेशन्स म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. आता ॲरोमॅटायझेशनच्या कंडिशन्स काय, की कोणत्याही कंडिशन्स मध्ये तो ॲरोमॅटिक मध्ये कन्वर्ट होत नाही. समजलं, लक्षात आलं. तर ॲरोमॅटायझेशन साठी अल्केन मस्ट कंटेन 6 or more than 6 कार्बन ॲटम. अल्केन मध्ये काय असणं आवश्यक आहे, 6 or more than 6 कार्बन ॲटम, मोर दॅन 6 कार्बन ॲटम, तरच तो कशात कन्वर्ट होईल, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये कन्वर्ट होईल तो अल्केन. दुसरी गोष्ट, ॲरोमॅटायझेशन होण्यासाठी द रिएक्शन इज कॅरीड आउट ॲट हाय टेम्परेचर. ॲट हाय टेम्परेचर ही रिएक्शन्स खूप जास्त टेम्परेचरला करावं लागेल, म्हणजे नियर अबाउट 600 डिग्री सेल्सिअसच्या वरत, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. आणि ॲरोमॅटायझिंग कॅटलिस्ट असतात. कॅटलिस्ट यूज फॉर द ॲरोमॅटायझेशन्स. ॲरोमॅटायझेशन साठी आपण कोणते कॅटलिस्ट वापरतो, व्हॅनेडियम पेंटा ऑक्साईड वापरू शकतो, मॉलिब्डॅनम ऑक्साईड्स वापरू शकतो, आहे की नाही, किंवा क्रोमियमचे ऑक्साईड वापरतो, क्रोमियमचे ऑक्साईड वापरतात, ॲल्युमिनियमचे ऑक्साईड वापरतात, ॲल्युमिना म्हणत असतो, किंवा प्लॅटिनियम या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्येही आपण ॲरोमॅटायझेशन करू शकतो. तर हे कंडिशन्स आहे यांची. आणि ॲट अबाउट 10 to 20 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, प्रेशरही आहे, चौथी कंडिशन्स लिहा, 10 to 20 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, या कंडिशन्सला आपण ॲरोमॅटायझेशन करत असतो, आहे की नाही. अल्केनचं 6 or more than 6 कार्बन तर गरजच आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण आता काय घेतला, एक हेक्झेन घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, मी लिहितो कसा, एन हेक्झेन घेतला आपण, हा घेतला आपण एन हेक्झेन, 4 कार्बन झाले, हे 5 आणि हे 6. तर अशा प्रकारे आपण एन हेक्झेन घेतला, आणि या एन हेक्झेनची रिएक्शन्स, काय घेतला आपण, एन हेक्झेन घेतला, आणि या एन हेक्झेनची रिएक्शन्स आपण ॲरोमॅटायझेशन केलं याचं, इन द प्रेझेन्स ऑफ क्रोमियम ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड, सायक्लायझिंग म्हणजेच ॲरोमॅटायझिंग कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये, और पीटी कॅटलिस्ट, किंवा एक तर आपण पीटी कॅटलिस्टही वापरू शकतो, प्लॅटिनियम, ॲट अबाउट 600 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, 600 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण हे रिएक्शन्स करू. तर काय होईल माहिती आहे का, इथून हे हायड्रोजन्स रिमूव्ह होतील आणि यांचं कन्व्हर्शन बेन्झीन मध्ये होईल. कशामध्ये कन्वर्ट होईल, यांचं बेन्झीन मध्ये कन्वर्ट होईल. तर याला आपण काय म्हणत असतो, ॲरोमॅटायझेशन म्हणत असतो. आता बेन्झीन मध्ये कन्वर्ट होत असताना याच्यामधून नॅचरली हायड्रोजन्स किती रिमूव्ह होणार आहे, 2 2 4 2 6 2 8, 8 हायड्रोजन्स निघणार आहे, म्हणजे 4H2 याच्यामधून काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. त्यानंतर आपण जर नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं, एन हेप्टेन, हेप्टेनचं जर ॲरोमॅटायझेशन करायला सांगितलं असतं आपल्याला, C7S16 हा फॉर्म्युला राहिला असता हेप्टेनचा. तर आपण याला जर सायक्लिक फॉर्म मध्ये लिहितो म्हटलं तर हे एक कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा 5वा कार्बन, हा 6वा कार्बन आणि एक 7वा कार्बन काढला असता आपण. तर यांचंही ॲरोमॅटायझेशन झालं असतं, इथून हायड्रोजन्स निघाला असता, इथूनही हायड्रोजन्स निघाला असता. पण असं करण्यासाठी, ॲरोमॅटायझेशन करण्यासाठी आपण ॲरोमॅटायझिंग कॅटलिस्ट याच्यात ऍड केले असते, Cr2O3 आणि Al2O3 हे कॅटलिस्ट ऍड केले असते, और प्लॅटिनियम कॅटलिस्ट ऍड केले असते, बरोबर आहे. आणि किती टेम्परेचरले, 600 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरले, अबाउट 15 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. या कंडिशन जर फॉलो केल्या तरच याचं ॲरोमॅटायझेशन होईल. इथचे सुद्धा हायड्रोजन्स रिमूव्ह होतील, इथचे हायड्रोजन्स रिमूव्ह होतील, आणि आपल्याला काय भेटेल, एक मिथिल बेन्झीन भेटल. काय भेटल, असा एक मिथिल बेन्झीन भेटल, CH3. हा, तर यालाच आपण मिथिल बेन्झीन म्हणतो, पण याला एक स्पेशल नाव आहे, मिथिल बेन्झीनलाच ट्विलिन म्हणत असतात. बेन्झीनवर CH3 असेल तर त्याला काय म्हणत असतो आपण, ट्विलिन म्हणत असतो या कंपाऊंडला. तर अशा प्रकारे एक्झॅक्टली कसं होणार आहे मी समजावून सांगतो. पहिले हे ॲरोमॅटायझेशन समजून घ्या कशाला म्हणतात. एखाद्या ॲलिफॅटिक कंपाऊंडचा, हा आपला एन हेप्टेन होता, आहे की नाही, त्याचं कन्व्हर्शन आपण ट्विलिन म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये कन्वर्ट केलं. आता मी जर कोणता घेतला असता, ऑक्टेन घेतला असता, ऑक्टेन म्हणजे 8 कार्बन वाला अल्केन घेतला असता, एन ऑक्टेन, C8
H20T सॉरी H18 8 2 16 2 18 18 C8H18 हा वाला जर घेतला असता ऑक्टेन तर यांचं सायकलायझेशन म्हणजे ॲरोमॅटायझेशन होऊन कशा प्रकारे रिएक्शन झाली असती ते समजून घेऊ आपण. जसं एक CH3 घेतो मी, हा दुसरा CH2 2 3 4 5 6 त्यानंतर 7 आणि एक 8 अशा प्रकारे मी एन ऑक्टेन लिहिला या पद्धतीनं. बरोबर आहे. या एन ऑक्टेनचं जेव्हा ॲरोमॅटायझेशन होईल तर यांची रिएक्शन्स कशी होईल ते समजून घेऊ. तर ॲरोमॅटायझेशन करण्यासाठी Cr2O3 Al2O3 या कॅटलिस्टचा वापर केला जात असते आणि टेम्परेचर आपण या रिएक्शनचं 600 डिग्री सेल्सिअसच्या वरती देत असतो आणि 15 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण तुम्हाला माहिती आहे अल्केनमध्ये हा बॉन्ड तोडणं सोपं नाही आहे, त्याच्यामुळे इथचा आणि इथचा एक हायड्रोजन्स ब्रेक होईल पहिल्यांदा असंही म्हणू शकता तुम्ही, किंवा इथून हा इथे सुद्धा लागू शकतो. 6 कार्बन वाली रिंग तयार होऊ शकते पहिल्या नंबरचा कार्बन इथे अटॅच झाला तर, आणि पहिला प्रॉडक्ट तयार होणार आहे तुमचा इथिल बेन्झीन. काय तयार होईल असा इथिल बेन्झीन CH2 CH3 हा तयार होईल. दुसरा कंपाऊंड कोणता तयार होऊ शकते पहा, हा वाला कंपाऊंड तयार होते. 2 CH3 ग्रुप ऍडजेसंट पोझिशन्सला लागू शकतात, त्याला आपण काय म्हणत असतो अर्थोझायलिन म्हणतात या कंपाऊंडला, किंवा अर्थोडायमिथिल बेन्झीनही म्हणू शकतो. याचाच आयसोमर्स असाही तयार होऊ शकतो. हा 1-3 पोझिशन्सलाही अटॅच होऊ शकतात 2 CH3 ग्रुप. याला आपण मेटा पोझिशन्स म्हणतो, याला आपण मेटाझायलिन सुद्धा म्हणतो एरोमॅटिक मध्ये. आणि असाच एक पॅराझायलिन सुद्धा तयार होऊ शकते, म्हणजे पॅरा पोझिशन्सला 2 CH3 ग्रुप, अपोजिट पोझिशन्सला आपण पॅरा म्हणतो. तर या प्रकारचे एरोमॅटिक कंपाऊंड तुमच्या ऑक्टेन पासून तयार होऊ शकतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता एक्झॅक्टली या रिएक्शन्स मध्ये मेकॅनिझम कसं होते मी पुन्हा डबल समजावून सांगतो. एरोमॅटायझेशन म्हणजे ऍक्च्युअली काय होते ते लक्षात ठेवा. बरोबर आहे. कन्व्हर्शन ऑफ एरोमॅटायझेशन म्हणजेच काय, कन्व्हर्शन ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स इनटू एरोमॅटिक कंपाऊंड्स आर रेफर ॲज एरोमॅटायझेशन्स. त्यालाच आपण एरोमॅटायझेशन म्हणतो. एरोमॅटायझेशन होण्यासाठी अल्केन मध्ये काय कंडिशन्स आहे, 6 or more than 6 कार्बन ॲटम्स आर नेसेसरी. 6 or more than 6 कार्बन ॲटम्स आर नेसेसरी. हाय टेम्परेचर सप्लाय करा लागल, एरोमॅटायझिंग कॅटलिस्ट ऍड करा लागल, V2O5 म्हणा, मॉलिब्डेनम ऑक्साईड म्हणा, क्रोमियम ऑक्साईड म्हणा, ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणा, किंवा PT कॅटलिस्ट. आणि प्रेशर किती सप्लाय करा लागल, 10 to 20 ॲटमॉस्फेरिक प्रेशर सप्लाय करा लागल. जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं 6 कार्बन वाला एन हेक्झेन, आणि याचं एरोमॅटायझेशन जर केलं तर आपल्याला बेन्झीन भेटल. त्यानंतर एन हेप्टेन घेतलं तर ट्युलिन भेटल, आणि एन ऑक्टेन घेतला तर आपल्याला व्हेरियस प्रॉडक्ट भेटतील, पॉसिबल प्रॉडक्ट ऑफ एरोमॅटाइज प्रॉडक्ट. तर आपण जे पहिला एन हेक्झेन तयार झाला तो कसा झाला असेल ते समजून घेऊ थोडक्यात. तर सर्वांना माहिती आहे की अल्केन मध्ये तुम्हाला माहिती आहे की हेक्झेन जर घेतला असता मी, सपोज हा वाला फॉर्म्युला आहे आपला एन हेक्झेनचा, CH3 CH2 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 आणि हा CH3. बरोबर आहे. आता आपण सर्वात पहिल्यांदा काय केलं असतं की या कंडिशन्स मध्ये हे जे कॅटलिस्ट आहे एरोमॅटायझिंग कॅटलिस्ट Cr2O3 आणि ॲल्युमिना Al2O3 कॅटलिस्ट आणि 600 टेम्परेचरला काय झालं असतं माहिती आहे का, सुरुवातीला हा बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक झाला असता, एक फ्री रेडिकल्स तयार झाला असता. हाय टेम्परेचरले होमोलॅटिकली ब्रेक होते माहिती आहे तुम्हाला, आणि हा पहिले सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला असता. CH2 CH2 क्लिअर आहे, CH2 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 एन हेक्झेन तयार झाला असता. आता या एन हेक्झेन मधून किती हायड्रोजन्स निघून गेला, पहिल्यांदा 1 मोल. हे 2 हायड्रोजन्स गेले ना, H2 फॉर्म मध्ये जातील हे. आता इथेही सुद्धा असंच झालं असतं, या 2 पैकी 1 हायड्रोजन्स इथून निघून गेला असता. आता या 2 पैकी 1 हायड्रोजन्स इथून निघून गेला असता, या 2 पैकी 1 हायड्रोजन्स इथून निघून गेला असता, या 2 पैकी 1 हायड्रोजन्स निघून गेला असता, या 2 पैकी 1 हायड्रोजन्स निघून गेला असता, या 2 पैकी 1 हायड्रोजन्स इथून निघून गेला असता, आणि हे फ्री रॅडिकल्स बनले असते असे. आता हे जॉईंट झाले असते पूर्ण फ्री रॅडिकल्स, म्हणजे तुम्हाला इथे थ्राईज H2 निघाला असता, हे थ्राईज आणि हे टॉईस म्हणजे 4H2. आणि फायनली आपल्याला काय झालं असतं,
हे फ्री रॅडिकलने काय केले असते असे डबल बॉन्ड, आणि टोटल हायड्रोजन्स इथे किती निघाले, थ्राईज H2. ओव्हरऑल काय झालं की हा जो कंपाऊंड होता ओरिजिनल, या ओरिजिनल कंपाऊंडचं डायरेक्ट जेव्हा आपण प्रॉडक्ट लिहितो बेन्झीन मध्ये, त्यावेळेस हा एक H2 आणि हे 3 H2 काय होणार आहे, 4 H2 काय झाले असते, रिलीज झाले असते. आणि म्हणूनच आपण इथेही 4 H2 मॉलिक्युल्स लिहिलेले आहेत. बरोबर आहे. इथेही तसंच आहे, इथेही 4 H2 मॉलिक्युल्स लिबरेट होतील. इथेही तसंच होणार आहे. इथे आता बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 4 H2 म्हणून नाही द्यावं लागेल, पण अशा प्रकारे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की हे ॲरोमॅटायझेशन ऍक्च्युअली कसं होत असते. तर या फिनॉमिनाला काय म्हणत असतात, ॲरोमॅटायझेशन्स म्हणत असतात. तर हे जे ॲरोमॅटायझेशनची प्रोसेस आहे, म्हणजे सायक्लिक कंपाऊंड तयार होण्याची, तर त्याला आपण सायकलायझेशन्स अँड डिहायड्रोजिनेशन सुद्धा म्हणत असतो. म्हणून ॲरोमॅटायझेशन जी प्रोसेस आहे, ही जी ॲरोमॅटायझेशनची प्रोसेस आहे, द प्रोसेस ऑफ ॲरोमॅटायझेशन्स इन्व्हॉल्विंग काय होत असते, इन्व्हॉल्व्स सायकलायझेशन्स. काय होत असते यांच्यामध्ये, सायकलायझेशन्स होत असते, म्हणजे त्याचं सायक्लिक फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होत असते. अँड डिहायड्रोजिनेशन्स, आणि हायड्रोजन सुद्धा निघून जात असते, डिहायड्रोजिनेशन्स. म्हणून ॲरोमॅटायझेशन इज नथिंग बट इन्व्हॉल्व्ड ॲज अ सायकलायझेशन्स अँड डिहायड्रोजिनेशन्स. या फिनॉमिनाला आपण सायकलायझेशन आणि डिहायड्रोजिनेशन सुद्धा म्हणतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? आणि म्हणूनच तुम्ही ॲरोमॅटायझेशन्स मध्ये जर एन हेक्झेन घेतला असता, काय घेतला असता, एन हेक्झेन, तुम्हाला कधी कधी परीक्षेत हे असंही राहू शकते 1 2 3 4 5 6, आणि रिएक्शनच्या एरोवर काय राहणार आहे, Cr2O3 ॲल्युमिना आहे ना, 600 डिग्री सेल्सिअस ॲट 15 atm प्रेशरले. तर तुम्हाला फटकन लक्षात आलं पाहिजे की हे ॲरोमॅटायझेशन प्रोसेस आहे. 6 कार्बन पासून कोणता तयार होणार आहे, बेन्झीन तयार होईल अशा प्रकारे, प्लस 4 H2 तुमचा काय होणार आहे, लिबरेट होणार आहे. आता मी जर एन हेप्टेन घेतला असता, हेच तुम्हाला अशा प्रकारे बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत असते. एन हेप्टेन 1 2 3 4 5 6 आणि 7, हे 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन झाले, आणि यांचा कॅटलिस्ट दिला असेल V2O5 दिला असता आहे ना, किंवा ॲल्युमिना दिला असता, आणि 600 डिग्री सेल्सिअस दिलं असतं ॲट 515 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. तर तुम्हाला पटकन समजलं पाहिजे की हे 7 कार्बन आहे, 6 कार्बन तर सायक्लिक फॉर्म मध्ये बेन्झीन मध्ये कन्वर्ट होईल ॲरोमॅटिक मध्ये, आणि एक उरलेला CS3 राहील. तर असंच ट्युलिन मध्ये कन्व्हर्शन होईल, बेन्झीनवर एक CS3. पण हेच जर तुम्हाला एन ऑक्टेन दिलं असतं तर पॉसिबल प्रॉडक्ट वाढले असते. काय झाले असते, एन ऑक्टेन जर घेतलं असतं, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 असं जर घेतलं असतं, 1 2 3 4 5 6 7 8, आणि यांची रिएक्शन्स तुम्ही सायकलायझेशन्स केलं असतं Cr2O3 आणि ॲल्युमिना या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ॲट 600 डिग्री सेल्सिअसला, आहे की नाही, आणि 15 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 10 to 15 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. तर नॅचरली याच्यात सर्वात पहिल्यांदा हे 2 कार्बन सोडून सायकलायझेशन झालं असतं. हा वाला इथे 6 कार्बन वाला बनवला असता यांनी, आणि इथे जर 6 कार्बन वाला बनवला असता तर असे 2 इथिल ग्रुप राहिले असते. असंच झालं असतं असंही नाहीये, इकडला एक मिथिल आणि इकडला एक मिथिल यांचंही सायकलायझेशन होऊ शकलं असतं. आणि असं जर झालं असतं तर दुसरा प्रॉडक्ट तुम्हाला याही प्रकारचा भेटला असता, हे 2 मिथिल ग्रुप सायक्लिक रिंग मध्ये, बेन्झीन रिंग नंतर. आणि याचे आयसोमर सुद्धा तयार झाले असते. आयसोमर्स म्हणजे 1-3 पोझिशन्स मेटा पोझिशन्स म्हणतो, आणि 1-4 पोझिशन्सला काय म्हणतात, पॅरा पोझिशन्स म्हणतात. तर असे अलग अलग ॲरोमॅटाइड कंपाऊंड तयार झाले असते. आपण याला इथिल बेन्झीन म्हटलं असतं. काय म्हटलं असतं याला, इथिल बेन्झीन. पण आणि यांना डायमिथिल बेन्झीन म्हटलं असतं, अर्थो डायमिथिल बेन्झीन म्हटलं असतं, याला मेटा डायमिथिल बेन्झीन म्हटलं असतं, याला पॅरा डायमिथिल बेन्झीन म्हटलं असतं. तर त्याला स्पेशली आपण झायलीन म्हणत असतो. अर्थोझायलीन, मेटाझायलीन आणि पॅराझायलीन असे 3 प्रॉडक्टही तयार झाले असते याच्यासोबत. प्लस तुम्ही इथे 4H2 लिहिलं पाहिजे होता बॅलन्स करण्यासाठी. इथेही तुम्ही बॅलन्सिंगसाठी 4H2 करू शकता, तुम्हाला बॅलन्स विचारत नाही ऑब्जेक्टिव्ह मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं? तर या फिनॉमिनाला काय म्हणत असतात, ॲरोमॅटायझेशन्स म्हणतात. या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो, ॲरोमॅटायझेशन्स म्हणत असतो. क्लिअर झालं ॲरोमॅटायझेशन्स? आता नेक्स्ट आपली कोणती रिएक्शन्स आहे, कंबशन्स रिएक्शन झाली, हॅलोजिनेशन्स ऑफ अल्केन झाली, ॲरोमॅटायझेशन झाली, बरोबर आहे.
तर तुम्हाला जर आता मी काही कंबशनचे एक्झाम्पल दिले तर तुम्हाला करता येईल का? तर बघा आता लक्ष द्या, मी काही एक्झाम्पल देतो कंबशनचे. म्हणजे आपण जी पहिली रिएक्शन्स पाहिली त्याचे एक्झाम्पल पाहू आपण. सपोज असं जर सांगितलं असतं तर अल्किनचं कंबशन्स करा म्हटलं असतं. कंबशन करा म्हणजे काय असते, एक्सेस ऑफ ऑक्सिजन सोबत आपण याचं काय करत असतो, बर्न करत असतो. आणि तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही अल्केनचं कंबशन करा, अल्किनचं कंबशन करा, का कोणत्याही अरोमॅटिक कंपाऊंडचं कंबशन करा, याचं बॅलन्स करण्यासाठी जेवढे कार्बन असतील ते कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्वर्ट करा, जेवढे हायड्रोजन असतील ते वॉटर मध्ये कन्वर्ट करा. 4 हायड्रोजन्स आहे म्हणून 4 टॉईस H2O प्लस एनर्जी रिलीज झाली असते, आहे की नाही. अशा प्रकारे आता फक्त ऑक्सिजन बॅलन्स करणं आहे आपल्याला. आपण ऑलरेडी कार्बन हायड्रोजन बॅलन्सच केले. इथे 4 ऑक्सिजन आणि हे 2 6 म्हणून इथे काय झालं असतं, थ्राईस. तर हे इथिलीनचं ऑक्सिडेशन केलं आपण. काय केलं, इथिलीनचं ऑक्सिडेशन केलं. मला कोण म्हटलं असतं की बेन्झिनचं ऑक्सिडेशन करून दाखवा. CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH. एक मिनिट, बेन्झिन रिंगचं ऑक्सिडेशन करून दाखवा म्हटलं असतं, आहे की नाही. तर बेन्झिन रिंग सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारे आपण ड्रॉ करत असतो, बरोबर आहे. तर सपोज हे बेन्झिन रिंग काढली असते मी, 1 2 3 4 5 6 अल्टरनेट डबल बॉन्ड, आहे की नाही, एक एक हायड्रोजन्स. हा बेन्झिन. याचा फॉर्म्युला काय बरं बेन्झिनचा? असा असं न लिहिता तुम्ही डायरेक्ट काय लिहिलं असतं, C6H6 लिहिलं असतं. याचं जर कंबशन्स करा म्हटलं असतं तर काय केलं असतं, एक्सेस ऑफ ऑक्सिजन सोबत बर्न केलं असतं आपण याला. किती कार्बन आहे आपल्यापाशी, 6 कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्वर्ट झाले असते. हायड्रोजन्स किती आहे, 6, म्हणजे थ्राईज H2O मध्ये कन्वर्ट झालं असतं. प्लस एनर्जी रिलीज झाली असती, पण या बेन्झिन पासून कमी एनर्जी रिलीज होत असते. आता बघा आपण टोटल ऑक्सिजन बॅलन्स करू. हे झाले 12 प्लस 3 15 होऊन जाईल. 15 जर इथे पाहिजे असेल तर 15 ऑड नंबर आहे, म्हणजे आपण काय करणार आहे, 7.5 म्हणजेच 15/2, म्हणजे हा झाला आता 15. क्लिअर झालं. हे झालं याचं कंबशन इक्वेशन्स. इव्हन तुम्हाला जर कोण म्हटलं असतं की का रे इथिल अल्कोहोलचं कंबशन रिएक्शन्स करून दाखवा. इथिल अल्कोहोल म्हणजे कोणता, CH3CH2OH. याचं जर कंबशन रिएक्शन्स करून दाखवा म्हटलं असतं तर पाठ केलं असतं का, नाही. हेच तर शिकायचं आहे आपल्याला, पाठ करायचं नाही. म्हणून किती कार्बन आहे याच्यामध्ये, 2, ते कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्वर्ट केले असते. हायड्रोजन पाहायच्यात, 3 + 2 + 1 म्हणजे 3 आणि 6 हायड्रोजन्स आहे, म्हणजे थ्राईज H2O मध्ये. आता ऑक्सिजन बॅलन्स करू. इकडे ऑक्सिजन आहे प्लस एनर्जी तर रिलीज झालीच असते, आहे की नाही. कोणतीही कंबशन रिएक्शन असेल तर एनर्जी रिलीज होतच असते. हे 4 ऑक्सिजन आणि 3 7 ऑक्सिजन आहे. ऑलरेडी एक ऑक्सिजन इथे आहेच, तर मग आता आपल्याला 6च पाहिजे, म्हणून इथे काय करायला लागलं असतं, थ्राईज. तर दीज आर द व्हेरियस इक्वेशन्स ऑफ कंबशन्स ऑफ डिफरंट कंपाऊंड. इव्हन तुम्हाला कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंबशन्स करायला सांगितलं असतं, ऍसिटिलीनचं कंबशन्स करा म्हटलं असतं, तर बिंदास त्याची ऑक्सिजन सोबत रिएक्शन्स केली असती. किती कार्बन आहे तुमच्यापाशी, 2, टॉईस CO2 तयार झाला असता. हायड्रोजन्स किती आहे, 2, म्हणजे एक H2O तयार झाला असता, प्लस एनर्जी रिलीज तयारली असते. आता बॅलन्स करणं, ऑक्सिजन आहे 4 आणि 1 5 ऑक्सिजन आहे, म्हणून आपल्याला 2.5 करावं लागेल, 5/2, आहे की नाही. झालं इक्वेशन्स. म्हणजे तुम्हाला कोणतंही कंबशनचं इक्वेशन स्वतः काढता आलं पाहिजे, आहे ना. फक्त अल्केन या चॅप्टरशी ते रिलेटेड नसलं पाहिजे. म्हणजे मी कंबशनचं जे एक जनरल इन्फॉर्मेशन सांगितली ते तुम्हाला आली पाहिजे. तर अशा प्रकारे 2 रिएक्शन्स पाहिले आपण, ॲरोमॅटायझेशन्स आणि कंबशन्स.